या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान ज्यूस अँड फालुदा। फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण पेंटर चौक, बिजापूर वेस्ट, सोलापूर। पुण्यातील जावेद खान नामक एका युवकानं ऐन रमजान महिन्यात एका हिंदू इसमाची अंत्यसंस्कार करून महाराष्ट्रभर जावेद खान याचा नाव लौकिक झालं। तर जावेद खानच्या या कामामुळे महाराष्ट्रात पुन्हा जातीय सलोखा निर्माण झालं। माणुसकीचा उदाहरण देत जावेद खानने केलेल्या या कामाचा महाराष्ट्रभर चर्चा असतानाच आज सोलापूर शहरातील उस्मान नदाब यांनीही एका 75 वर्षे वयाच्या एका अज्ञात वृद्धावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले। टाकळी येथे सापडलेल्या 75 वर्षे वयाच्या अज्ञात वृद्धाच्या मृतदेहावर मंद्रुप येथील मुस्लिम तरुणांनी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले। मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या बेवारस मृतदेहावर उस्मान नदाब व त्यांचे सहकारी सामाजिक जाणीवेतून अंत्यसंस्कार करण्यात आलं। टाकळी गावचे शिवारातील बोदलप्पा मदगौडा दिवटे यांच्या शेतात 29 मार्च रोजी 4 वाजता अज्ञात वृद्धाचा मृतदेह आढळला होता। सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी ग्रेड PSI संदीप काशीत यांनी पंचनामा केला तेव्हा हा वृद्ध इसम मयत अवस्थेत उताणे स्थितीत पडलेला आढळला। त्याच्या अंगावर शर्ट व धोतर याची झडती घेतली, मात्र ओळख पटविणारा एकही पुरावा आढळून आला नव्हता। त्यामुळे याची मंद्रुप पोलीस ठाण्यात आकस्मिक मयत म्हणून नोंद करण्यात आली। मंद्रुप पोलिसांनी सदर मयतीच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। उष्मघात व भूकबळीने मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला। पोलिसांनी शोध घेऊनच त्याची ओळख पटली नाही, त्यामुळे आज 5व्या दिवशी सदरच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला। मुस्लिम तरुणांनी केले अंत्यसंस्कार। मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयातील शवाग्राहातून वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक राठोड, पोलीस शिपाई संदीप काळे, विशाल कर्नाळकर यांच्या उपस्थितीत बाहेर काढला। मुस्लिम समाजाचे तरुण उस्मान नदाब, आसिफ शेख, सैफन नदाब, आरिफ नदाब यांनी तिरडी बांधली। त्यांना अनिल डेळे, सिद्धाराम कुंभार, मल्लिकार्जुन जोडमोटे, पत्रकार ओम सिद्ध लांडगे, बबलू शेख, शिवराज मुगळे यांनी मदत केली। त्यानंतर मंद्रुप निंबर्गी रस्त्यावरील स्मशानभूमीत दफनविधी करण्यात आला। यावेळी हिंदू पद्धतीने सर्वधर्मीय विधी करण्यात आली। उस्मान नदाब मित्र परिवारांनी तिसऱ्यांदा बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार केले। मुस्लिम तरुणांनी सामाजिक जाणीवेतून केलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे। सदरची बातमी संकलित केली आहेत लोकप्रधानचे नारायण घंटे यांनी। नमस्कार। दिनांक 29 मार्च रोजी टाकळी शिवारात एक 70 वर्षीय आजोबांचं बेवारस अवस्थेत मृतदेह सापडला होता। त्यानंतर आज 3-4 दिवसानंतर उस्मान नदाब व मित्रपरिवार यांच्याकडून त्या बेवारस मृतदेहावर त्यांच्या पद्धतीने हिंदू रीतिरिवाजा पद्धतीने त्या बेवारस मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आला। या अगोदरसुद्धा उस्मान नदाब मित्रपरिवाराकडून या अगोदर अशाच पद्धतीने 2 ते 3 बेवारस मृतदेहावर ते अंतिम संस्कार केलेला आहे। एक सामाजिक संदेश आजच्या या काळात आपण पाहता सगळीकडे काही लोकांच्या गैरसमजुतीमुळे हिंदू मुस्लिम असे वाद निर्माण होत आहे, परंतु या ठिकाणी उस्मान नदाब व मित्रपरिवाराने असा संदेश दिला आहे की कोणाची जात बघायची नसते। ते मृतदेह हिंदू आहे मुस्लिम आहे ते संबंध नाही, पण एका मृतदेहावर त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे ते नेहमीच पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार करतात। त्याबद्दल या पुढील काळात देखील काही अडचण असल्यास उस्मान नदाब व मित्रपरिवाराला संपर्क करावा। सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा। आमच्या इथे स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलाई लस्सी मिळेल आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध। फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय, पार्सलची सुविधा। आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफजान ज्यूस अँड फालुदा।
तर मग चला ना अफजान ज्यूस अँड फालुदा येथे एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9860804055.